20व्या शतकाच्या सुरुवातीला दोन्ही देश इंग्रजांचे शिकार होते. भारत ब्रिटिशांच्या थेट राजकीय आणि प्रशासकीय गुलामगिरीत होता, तर चीनला ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापारी आणि आर्थिक फायद्यासाठी असमान करारांच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सार्वभौमत्व कुमकुवत केले होते. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. 1949 साली चीनमध्ये कम्युनिस्ट रिव्होल्यूशन झाले आणि माओ जेडॉंग सत्तेवर आले. दोन्ही देश गरीब होते. दोन्ही देशामध्ये शेती प्रधान अर्थव्यवस्था होती. दोन्ही देशांमध्ये भूक, गरिबी, अशिक्षितपणा होता. पण आज 75 वर्षांनंतर चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार भारताचा जीडीपी आज $3.91 ट्रिलियन, तर चीनचा जीडीपी $18.74 ट्रिलियन आहे. जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत एका वर्षात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे अंतिम बाजार मूल्य. जीडीपी वरून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती किती मजबूत आहे हे समजते. चीनचा जीडीपी भारताच्या 5 पट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नुसार भारताचे प्रति व्यक्ती उत्पन्न $2,813, तर चीनचे $14,874. म्हणजे चीनी लोक भारतीय व्यक्तींपेक्षा 5 पट जास्त कमावतो. चीन जगात नंबर 1 एक निर्यातदार देश आहे. म्हणजेच जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत चीन सर्वात जास्त प्रमाणात वस्तूंची विक्री इतर देशांना करतो. $3.5 ट्रिलियन एक्सपोर्ट्स पर इयर. भारताची निर्यात $450 बिलियन. चीनच्या तुलनेत फक्त 13%. चीनकडे 45,000 किलोमीटर हायस्पीड रेल्वे, भारताकडे 0 किलोमीटर हायस्पीड ऑपरेशनल रेल्वे. IMDच्या रिपोर्टनुसार टॉप 20 स्मार्ट सिटीज मध्ये 2 शहरे चीनची, भारताची 0. हुवेई, अलिबाबा, टेन्सन, BYD, शाओमी सगळे चीनचे. भारताकडे कोणती ग्लोबल जायंट आहे? जगातील जवळपास प्रत्येक वस्तूवर आज मेड इन चायना दिसते. AI, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक व्हेकल, 5G नेटवर्क, हाय स्पीड रेल, सोलार पॉवर. प्रत्येक क्षेत्रात चीन जगाला आव्हान देत आहे आणि भारत अजूनही बेरोजगारी, ट्रॅफिक, भ्रष्टाचार, शिक्षणातील तफावत आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहे. प्रश्न आहे, चीनने असे काय केले जे भारत करू शकला नाही? या व्हिडिओमध्ये आपण खोलवर जाऊन समजून घेणार आहोत भारत आणि चीनची खरी कहाणी. स्वातंत्र्य मिळालेपासून आजपर्यंतचा प्रवास, सरकारी सिस्टीम पासून सामान्य नागरिकांच्या मानसिकतेपर्यंतचा प्रवास. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, 2050 मध्ये जगावर राज्य कोण करेल, भारत की चीन? तर नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया भारताने. 15 ऑगस्ट 1947 लाल किल्ल्यावरून पंडित जवाहरलाल नेहरू बोलत होते. ट्रिस्ट विथ डेस्टिनी, तो ऐतिहासिक क्षण. पण त्या क्षणानंतर सुरू झाला भारत घडवण्याचा प्रवास. नेहरूंनी एक विजन घेतला होता. भारत हा एक सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, सेक्युलर देश असेल. त्यांनी IITs उभारल्या, एम्स उभारले, स्टील प्लांट्स उभे केले. हे सगळं महत्वाचं होतं. पण नेहरूंनी एक मोठा निर्णय घेतला, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार. म्हणजे सरकार मोठ्या इंडस्ट्रीज स्वतः चालवेल. लायसन्स राज सुरू झाला. म्हणजे कोणत्याही बिझनेस असो, ते त्यात काही करायचे असेल तर आधी सरकारची परवानगी लागेल. कल्पना करा, तुम्हाला एक छोटी फॅक्टरी उघडायची आहे, त्यासाठी 58 वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंट्स कडून परवानगी लागेल. हे खरं आहे, 58 लायसन्सेस लागेल. याचा परिणाम काय झाला? एंटरप्रिनर्स पळाले नाहीत, ते धाडस करायला घाबरले. इनोव्हेशन थांबलं, इकॉनॉमी सरकारच्या हातात बंदिस्त झाली आणि देशाचा ग्रोथ रेट फक्त राहिला 3.5%, ज्याला इकॉनॉमिस्ट हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणायचे. हा शब्द अपमानास्पद होता, पण रियालिटी होती. दुसरीकडे चीनची सुरुवातही तशीच काही सुरुवातीला झाली. 1 ऑक्टोबर 1949 माओ जेडॉंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचे कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आले. बीजिंग मधील टिएनमन स्क्वेअरवर माओ जेडॉंग उभे होते. त्यांनी घोषणा केली, द चायनीज पीपल हॅव स्टूड अप. माओ एक रिव्होल्युशनरी होते. त्यांनी चीनला एकत्र आणलं. कम्युनिस्ट शासन पद्धतीमध्ये जमीन, अवजारे, जनावरांची खाजगी मालकी काढून ती सामूहिक करण्यात आली. तरुणांना रेड गार्ड्स म्हणून संघटित करून त्यांनी बौद्धिक आणि राजकीय विरोधकांवर हल्ले केले. याचे चीनच्या समाज जीवनावर आणि आर्थिक
व्यवस्थेवर मोठे नकारात्मक परिणाम झाले. 1958 साली माओने ग्रेट लीप फॉरवर्ड सुरू केला. त्यांना चायनाला ओव्हरनाईट इंडस्ट्रीयल पॉवर हाऊस बनवायचे होते. गावकऱ्यांना स्टील बनवायला सांगितलं. कुठे कुठे जागा मिळेल तिथे, शेतात, अंगणात, घरांच्या भट्ट्यांमध्ये फक्त स्टील उत्पादन. पण हे स्टील कमी दर्जाचे होते, निरुपयोगी होते. त्यामुळे देशातील शेती बंद पडली. त्यांचे इकॉनॉमिक एक्सपेरिमेंट विनाशकारी ठरले. ग्रेट लीप फॉरवर्डमुळे 1959 ते 1961 मध्ये 3 कोटीपेक्षा जास्त चीनी लोक उपाशी मरण पावले. हे इतिहासातील सर्वात मोठे मॅन मेड फेमाईन होते. माओने चुका केल्या, भयंकर चुका, पण चीनने त्यातून शिकण्याचा निर्णय घेतला. 1978 माओंच्या मृत्यूनंतर डेंग शाओपिंग यांनी सत्ता हाती घेतली. त्यांनी एक ऐतिहासिक वाक्य म्हटलं, टू गेट रिच इज ग्लोरियस, म्हणजे श्रीमंत होणे हे गौरवाचे आहे. त्यांचे आणखीन एक वाक्य जगप्रसिद्ध होते, इट डझंट मॅटर वेदर ए कॅट इज ब्लॅक ऑर व्हाईट, इफ इट कॅचेस माईस देन इट इज अ गुड कॅट. म्हणजे सोशलिझम असो किंवा कॅपिटलिझम, जे काम करेल ते करा. आयडिओलॉजीला इकॉनॉमीवर आणू नका, म्हणजेच पैशाच्या बाबतीत भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. सोशलिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक्स उदयास आले. डेंग यांनी 1978 मध्ये रिफॉर्म्स अँड ओपनिंग अप पॉलिसी जाहीर केली. हे चीनच्या इतिहासातील सर्वात महत्वाचं टर्निंग पॉइंट होतं. डेंग यांनी 5 क्रांतिकारी निर्णय घेतले जे चीनच्या इतिहासाला कलाटे देणारे ठरले. पहिला निर्णय, ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स. शेतकऱ्यांना जमीन दिली, त्यांना जास्त उत्पादन केल्यावर प्रॉफिट ठेवायला दिले. याचा परिणाम 4 वर्षात अन्न उत्पादन 25% वाढले. दुसरा निर्णय, स्पेशल इकॉनॉमिक झोन्सची स्थापना, ज्याबद्दल आपण पुढे व्यवस्थित समजून घेणार आहोत. तिसरा निर्णय, फॉरेन इन्व्हेस्टमेंट ओपन केले. जगभरातील कंपनीजना चीनमध्ये फॅक्टरी उघडायला इन्व्हाइट केलं. चौथा निर्णय, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरची व्यवस्था केली. ज्या कंपनी चीनमध्ये येऊन फॅक्टरी ओपन करतील त्यांनी त्यांची टेक्नॉलॉजी चीन सोबत शेअर करायला हवी, ही अट ठेवली. पाचवा निर्णय, एज्युकेशनमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलं. शिक्षण क्षेत्रावर जीडीपीच्या 4% गुंतवणूक करण्याचे लक्ष त्यांनी त्या काळी ठेवलं. थाउजंड्स ऑफ चायनीज स्टुडंट्सला अमेरिका, युरोप या ठिकाणी शिकायला पाठवलं. डेंग शाओपिंग यांचे हे 5 निर्णय आणि एका दशकात चीनची इकॉनॉमी 4 पट वाढली. त्यावेळी इकडे भारतात काय चाललं होतं? आपण त्याच चुका करत राहिलो का? इकडे भारतात इंदिरा गांधी सत्तेवर होत्या. त्या एक स्ट्रॉंग डिसिजिव्ह नेत्या होत्या. 1971च्या युद्धात त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. पण इकॉनॉमिकली 1969 मध्ये भारतात त्यांनी बँक्सचं नॅशनलायझेशन केलं. 1973 मध्ये ऑइल कंपनीज, कोल माइन्स, इन्शुरन्स हे सगळे सरकारच्या हाती गेलं. 1975 मध्ये इमर्जन्सी लागू झाली. इकॉनॉमिक रिफॉर्म्स थांबले. इंदिरा गांधींचं 1984 मध्ये असॅसिनेशन झाले. त्यांचा मुलगा राजीव गांधी पीएम झाले. त्यांनी कॉम्प्युटर्स टेक्नॉलॉजीवर फोकस केला. कॉम्प्युटर इम्पोर्टचं लिबरलायझेशन केलं. पण 1991 साली त्यांचीही हत्या झाली. आणि साल होतं 1991. भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. आपल्या ट्रेजरीमध्ये फक्त 3 आठवड्यांचा फॉरेन एक्सचेंज शिल्लक होता. म्हणजे 21 दिवसानंतर आपण इम्पोर्ट करू शकलो नसतो. विदेशातून ऑइल, सोनं हेही घ्यायला आपल्याला जमले नसते. देश डिफॉल्ट झाला असता. त्या रात्री पंतप्रधान नरसिंह राव यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी एका इकॉनॉमिस्टला बोलवलं. नाव होतं डॉक्टर मनमोहन सिंग. 1 जुलै 1991 डॉक्टर मनमोहन सिंग यांनी बजेट सादर केलं. त्यांनी म्हटलं की नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम. लायसन्स राज संपवलं. इम्पोर्ट ड्युटीज कमी केल्या. फॉरेन इन्व्हेस्टमेंट खुलं केलं. रुपी डिव्हॅल्यू केला. हा होता भारताचा रिफॉर्म अँड ओपनिंग अप मुवमेंट. LPG रिफॉर्म्स असेही याला म्हटले जाते. पण चीनपेक्षा 13 वर्ष उशिरा. चीनने हे 1978 मध्ये केलं होतं. भारताने 1991 मध्ये. त्या 13 वर्षाच्या फरकाने चीनला जो हेड स्टार्ट दिला तो आजही कायम आहे. फक्त रिफॉर्म्स केले, पॉलिसी बदलल्या की प्रगती होते असे नाही. आणखी नेमक्या कोणत्या गोष्टी चीनने अगदी योग्य पद्धतीने केल्या ज्यामुळे आज चीन भारताच्या एवढ्या पुढे गेला आहे, ते वन बाय वन आपण पाहूया. पहिला, एज्युकेशन सिस्टीम.
चीनने 1986 मध्ये कंपल्सरी एज्युकेशन लॉ लागू केले. 9 वर्षाचे प्राथमिक ते कनिष्ठ माध्यमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. भारतात तेच राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2010 साली लागू केला. चीनमध्ये त्यानंतर 1995 साली एज्युकेशन लॉ आणला. यात शिक्षणासाठी जीडीपीच्या 4% शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आणि उद्दिष्ट ठेवण्यात आले, जे चीनने 2012 मध्येच साध्य केले. चीनच्या शिक्षण व्यवस्थेत स्टेम विषयांना खूप महत्व दिले जाते. एस फॉर सायन्स, टी फॉर टेक्नॉलॉजी, ई फॉर इंजिनिअरिंग आणि एम फॉर मॅथमॅटिक्स. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता, तांत्रिक कौशल्ये विकसित होतात. जेव्हा भारतात विद्यार्थी अजूनही पाठांतर करत होते, तेव्हा चीनने लाखो विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणितात प्रशिक्षित करत होता. आज एआय पासून इलेक्ट्रिक कार पर्यंत जगाला धक्का देणाऱ्या अनेक तंत्रज्ञानामागे यात स्टेम शिक्षणाची ताकद आहे. चीनच्या प्रगतीचे पुढील कारण आहे ते म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, सेज. डेंग शाओपिंग यांनी 1980 मध्ये 4 सेजची स्थापना केली. शेंझेन, झुहाई, शांतू, शामिन हे झोन्स म्हणजे देशातीलच एक वेगळे देश. येथील नियम वेगळे, टॅक्स बेनिफिट वेगवेगळे. कंपनी स्थापन करण्यासाठी फास्ट कस्टम क्लिअरन्स या ठिकाणी दिला. फॉरेन कंपनीजला या सेज मध्ये आणायचं, त्यांना लेबर, लँड, इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आणि त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी शिकायची. 1980 मध्ये शेंझेनचा जीडीपी $180 मिलियन होता. आज शेंझेनचा जीडीपी $542 बिलियन आहे. एका शहराची 14,300 पट वाढ. ऍपल, सॅमसंग, नायकी, आदिदास या सगळ्यांनी इथे फॅक्टरीज उघडल्या आणि चीनी वर्कर्सने काम शिकलं. इंजिनियर्सनी टेक्नॉलॉजी समजून घेतली आणि मग स्वतःच्या कंपनीज तेथे उभारल्या. दुसरीकडे भारताने 2005 मध्ये सेज कायदा आणला. चीनपेक्षा 25 वर्ष उशिरा. चीनचं सेज मोठ्या जमिनीवर सरकारच्या मालकीचं, भारतात खासगी डेव्हलपर्सच्या हातात. भारतात 423 सेज मंजूर झाले, पैकी 273 आयटी सेक्टरमध्ये. चीनमध्ये सेजचा उपयोग मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनासाठी करण्यात आला, तर भारतात फक्त आयटी सेवांपुरता मर्यादित राहिला. परिणाम, चीनचे सेज जागतिक उत्पादन केंद्र बनले आणि भारताचे सेज फारसे यशस्वी ठरले नाही. चीनच्या प्रगतीचे पुढचे कारण आहे ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. चीनने मॅन्युफॅक्चरिंगसाठी सर्वात महत्वाची गोष्ट केली, वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं. चीनने 2000 ते 2020 या 20 वर्षात $5 ट्रिलियन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक केली. शांघाय पोर्ट जगातील 1 नंबरचा कंटेनर पोर्ट. येथून 47 मिलियन दरवर्षी कंटेनर्स पास होतात. रोड्स बाबतीत बोलायचं झालं तर 1,77,000 किलोमीटर्सचे हायवे आहेत. जगातील सर्वात मोठं हायवे नेटवर्क आहे त्या ठिकाणी. रेल्वेज बाबतीत बोलायचं झालं तर 45,000 किलोमीटर हाय स्पीड रेल्वे आहेत. बुलेट ट्रेन आहेत जे ताशी 350 किलोमीटर स्पीडने धावतात. एअरपोर्ट्स 244 कमर्शियल एअरपोर्ट्स चीनमध्ये आहेत. जेव्हा एखाद्या कंपनीला फॅक्टरी उघडायची असते, ती पाहते रोड आहेत का, पोर्ट आहे का जवळ, इलेक्ट्रिसिटी रिलायबल आहे का. चीनने हे सगळं आधी तयार केलं. भारतामध्ये सध्या सुधारणा या बाबतीत होत आहे, मात्र त्यालाही नागरिकांचा कसा विरोध होतो हे आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये, न्यूजपेपरमध्ये वाचतच असतो. एक्सप्रेसवे, मेट्रोज, एअरपोर्ट्स, डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर्स हे चीननं 20 ते 25 वर्षापूर्वी सुरू केले. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे देशाची रक्तवाहिनी आणि पोर्ट्स जितके मजबूत तितकी इकॉनॉमी वेगाने धावते. चीनच्या प्रगतीचे पुढचे कारण जे आहे ते म्हणजे चीप लेबर आणि डिसिप्लिन. 1980 ते 2000 या काळात चीनकडे एक मॅसिव्ह ऍडव्हान्टेज होता. 1.3 बिलियन लोक जे कमी पगारात शिस्त पद्धतीने काम करायला तयार होते. एक चीनी वर्कर अमेरिकन वर्करच्या 1/20 भागात पगारात काम करायला तयार होता. हे कंपनीसाठी मोठं ड्रीम होतं. हे फक्त स्वस्त लेबर नव्हतं, चायनीज वर्कर प्रोडक्टिव्ह पण होते, रिलायबल होते. फॅक्टरी शिफ्ट्स 12 ते 14 तास होत्या आणि आठवड्यातील 6 दिवस चालू असायचे. हे आपल्याला पटत नाही, पण हीच सत्यता आहे. ऍपलची आयफोन असेंब्लीसाठी फॉक्सकॉन फॅक्टरीमध्ये 3.5 लाख वर्कर्स एकाच कॅम्पसवर राहतात आणि काम करतात. चायनीज सोसायटीमध्ये एक कलेक्टिव्ह डिसिप्लिन आहे. ग्रीट, चिकाटी हे त्यांच्या कल्चरमध्ये डीप आहे. कन्फ्युशियस फिलॉसॉफी जी सांगते की वर्क हार्ड, रिस्पेक्ट एल्डर्स अँड सर्व सोसायटी याचे त्या ठिकाणी तंतोतंत पालन केले जाते. इकडे भारतात डायव्हर्सिटी ही एक स्ट्रेंथ आहे, पण ते एक चॅलेंज आहे.
भारतात लोकांमध्ये निवांतपणा आणि अंधश्रद्धा आढळून येते, तर चीनमध्ये काम करण्याची इच्छा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आढळून येतो. भारतात एवढं केलं की आपण निवांत राहू, सरकारी नोकरी मिळाली की जीवन सेट हा विचार, तर चीनमध्ये देशासाठी उत्पादन करा, निर्माण करा आणि एक्सपोर्ट करा हा विचार. हा मानसिकतेचा फरक खूप मोठा आहे. चीनच्या प्रगतीतील पुढचे कारण पाया झाले असते म्हणजे गव्हर्नमेंट सपोर्ट आणि एक कम्प्लीट इकोसिस्टीम. चायना गव्हर्नमेंटने मॅन्युफॅक्चरर्ससाठी कम्प्लीट इकोसिस्टीम तयार केला आहे. रॉ मटेरियल सबसिडाईज केले, लँड फ्री किंवा नॉमिनल रेंटला दिली, इलेक्ट्रिसिटी सबसिडाईज केली, स्वस्त केली, एक्सपोर्ट जर केलं एखाद्या कंपनीने तर त्यांना टॅक्स रिफंड दिला, लोन सुविधा स्वस्त आणि इझी केलं, रेग्युलेशन्स मिनिमम ठेवले. चीनमध्ये सरकार डिसाईड करतं की आपल्याला कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये जायचं आहे आणि मग त्या इंडस्ट्रीला ते पूर्ण सपोर्ट करतं. चीनने हे खूप इफेक्टिव्हली केलेलं आहे. चीनच्या प्रगतीतील पुढचे आता कारण पाय झाले असते म्हणजे धार्मिक दृष्टिकोन. चीन हा अधिकृतपणे नास्तिक देश आहे. ते धर्मापेक्षा आर्थिक प्रगती हाच मुख्य धर्म मानला जातो. भारतात धार्मिक विविधता आहे. लोकशाहीमुळे निर्णय प्रक्रियेत वेळ लागतो. चीनच्या प्रगतीचे पुढचे कारण एक आहे ते म्हणजे शासन व्यवस्था. चीन एक वन पार्टी स्टेट आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना CPC सर्वोच्च आहे. कोणताही अपोजिशन नाही, फ्री प्रेस नाही, इलेक्शन नाही. हे ऐकायला अनफेअर वाटतं पण त्याचं एक प्रॅक्टिकल ऍडव्हान्टेज आहे. यामुळे लॉंग टर्म प्लॅनिंग शक्य होतं. शी जिनपिंग यांनी 100 इयर मॅरेथॉनचं विजन दिलं 2049 पर्यंत. CPCच्या 100व्या अॅनिव्हर्सरी पर्यंत चायनाला वर्ल्ड नंबर 1 पॉवर बनवायचं. पुढील 25 वर्षाचं प्लॅनिंग चीनने आधीच ठरवलं आहे. भारत हे जगातील सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे. हा आपला अभिमान आहे, पण डेमोक्रेसी सोबत काही चॅलेंजेस येतात. ब्युरोक्रेसी, रेड टेप, सरकारी प्रोसेसेस स्लो आहेत, पेटी करप्शन एव्हरीडे लाईफ मध्ये आहे, पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी, कोअलिशन गव्हर्नमेंट, शॉर्ट टर्म थिंकिंग आणि 5 वर्षाच्या इलेक्शन सायकल यामुळे इनस्टॅबिलिटी राहते. तरीही भारताने विकसित भारत 2047चं विजन जाहीर केलं. इंडिपेंडन्सच्या 100व्या वर्षात डेव्हलप्ड नेशन म्हणून मान मिळवणं हे चांगलं आहे, पण एक्झिक्युशन हा मोठा प्रश्न आहे. भारतामध्ये डेमोक्रेसीमुळे प्रक्रिया संथ असते. कोर्ट केसेस, परमिशन्स, पॉलिटिक्स यांचा उद्योगांवर परिणाम होतो. फॉरेन इन्व्हेस्टर्ससाठी स्पीड खूप महत्वाचा असतो. टेक्नॉलॉजी आणि ओव्हरऑल प्रोग्रेस या बाबतीत जर विचार करायचा झाला तर चायना भारतापेक्षा साधारण आज 15 ते 20 वर्षे पुढे आहे. मित्रांनो, आज आपण खूप काही बघितलं. चायनाने 75 वर्षात जे केले ते रिमार्केबल आहे, ते डिनाय करण्यासारखे नाही. तसा मूर्खपणा आपण करणार नाही. पण चायनाने जी किंमत मोजली ती सुद्धा विसरू नका. 3 कोटीपेक्षा जास्त लोक उपाशी मरण पावले. आजही 1.4 बिलियन लोक सरकारच्या सर्व्हायलन्स खाली आहेत. सोशल क्रेडिट सिस्टीम, प्रेस फ्रीडम नाही. भारतात डेमोक्रेसी आहे, स्लो आहे, फ्रस्ट्रेटिंग आहे, पण ती आपली आहे. आपली फ्रीडम आपल्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. पण फ्रीडम अलोन पुरेसं नाही, त्या फ्रीडमचा सदुपयोग करायला हवा. आपण काय करू शकतो? एज्युकेशन सिस्टीमला नॅशनल प्रायोरिटी बनवा, पाल्याच्या शिक्षणात गुंतवणूक करा, इंडियन प्रोडक्ट्स खरेदी करा. वोकल फॉर लोकल हे फक्त स्लोगन नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन आवश्यक आहे. स्किल डेव्हलपमेंट करायला हवी. तुमच्या फील्डमध्ये वर्ल्ड क्लास बना, लॉंग टर्म थिंकिंग ठेवा. पुढच्या 20 वर्षासाठी डिसिजन घ्या. चायनाने 1978 मध्ये एक निर्णय घेतला आणि दशकात जग बदललं. भारत आज त्याच क्रॉस रोड्सवर उभा आहे. यावेळी निर्णय फक्त सरकारच्या हातात नाही, तो आपला सुद्धा आहे. भारत मात करेल, कारण आपण फक्त सर्व्हाइव्ह करण्यासाठी नाही, आपण थ्राईव्ह करण्यासाठी जन्माला आलोय. प्रश्न पडतो 2050 मध्ये जगावर राज्य कोण करेल, भारत की चीन? जर भारताने मॅन्युफॅक्चरिंग वाढवले, एज्युकेशन सुधारले, अंधश्रद्धा कमी करून शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला, AI सेमीकंडक्टर मध्ये गुंतवणूक केली, इन्फ्रास्ट्रक्चर वेगाने वाढले, भ्रष्टाचार कमी केला, तर भारत जगातील मोठी शक्ती बनू शकतो. भारताकडे आज 65% पॉप्युलेशन 35 वर्षाखालील आहे. हे आपलं बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. पण आपण या यंग पॉप्युलेशनला स्किल्ड केलं तर. पण जर आपण फक्त सरकारी नोकरी, राजकारण, धर्म, सोशल मीडिया वादांमध्ये अडकून राहिलो तर चीन
आपल्या अजून खूप पुढे जाईल. भविष्य फक्त सरकार ठरवत नाही, देशातील लोकांची मानसिकता ठरवते. आज चीन भारतापेक्षा पुढे आहे हे सत्य आहे, पण इतिहास एकसारखा राहत नाही. शेवटी कुणी जिंकेल हे आजची आणि उद्याची पिढी ठरवेल. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.